पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया महाफास्ट 100 मध्ये। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात। शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत देणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे। आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार, मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता मदत देणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यात 7 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। वेळप्रसंगी अटी शर्ती आणि नियम बाजूला ठेवून मदत केली जाईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। आजपासून 10,000 रुपये नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा होणार, मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज। शेतकऱ्यांना 5 ते 10 हजाराच्या मदतीनं काही होणार नाही। हेक्टरी 50 हजाराच्या मदतीची गरज, मात्र सरकार त्या मानसिकतेत दिसत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या कळंबमधील संजितपूर इथल्या 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस। नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच बँकेची नोटीस आल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। शेतकऱ्यांना बँकेकडून दिलेल्या नोटिसा जुन्या, कुठेही वसुली करू देणार नाही, बँकांना निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती। शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आदेश। बँकांनी शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवायला हवी। शेतकऱ्यांकडून वसुली करण्यापेक्षा सहकारी बँकेत घोटाळे केलेल्या मंत्र्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। नांदेडच्या बारडमध्ये शेतकऱ्यांनी भाजप आमदार राजेश पवारांची गाडी अडवली। ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर पुढच्या वेळी गाडी फोडू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचे विचार सोडले। राऊतांनी जय शहांचं नाव घेण्यापेक्षा मेळाव्याला ओवैसींना बोलवावं, कमी पडलं तर राहुल गांधी यांनाही बोलवा, राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं, राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र येत असल्यास चांगली गोष्ट, मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्याचा महायुतीला फरक पडणार नाही। सर्व महापालिकांवर महायुतीचा भगवा पडकेल, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। मुंबईत काहीही करा, मुंबईकरांचा विश्वास महायुतीवर। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर गिरीश महाजन यांचं वक्तव्य। तर ठाकरे गटानं हिंदुत्व सोडलंय, हिंदुत्वाचे विचार खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे मांडू शकतात, प्रताप सरनाईक यांचं राऊतांना प्रत्युत्तर। परळ परिसरात ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर। दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित बॅनर। कालच्या राड्यानंतर अहिल्यानगरमध्ये तणाव। ओवैसींची आजची सभा पुढे ढकलली। नगरमधील वातावरण खराब होऊ नये म्हणून 9 ऑक्टोबरला सभा घेतली जाणार, इम्तियाज जलील यांची माहिती। अहिल्यानगर शहरातील राड्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल। जमावानं केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस कर्मचारी जखमी। पोलिसांनी 39 जणांना घेतलं ताब्यात। भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। काटोल नरखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी। काटोल नरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे संत्रा मोसंबीचं मोठं नुकसान। नांदेडच्या मारतळामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नांदेड हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी। नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा केला पाहणी दौरा। मका, सोयाबीन, कापसासह अनेक पिकांचं मोठं नुकसान। नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी तातडीनं प्रयत्न करणार, सुहास कांदे यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर। धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा। चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील शेती पिकाचं मोठं नुकसान। पूर ओसरला, मात्र शेतकऱ्यांना नुकसानातून सावरणं कठीण। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाभुळ गावात नदीचं पाणी शेतातून वाहिल्यानं मोठं नुकसान। शेतातील मक्याचं पीक नदीच्या पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान। गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका। द्राक्ष बागेवर अतिरिक्त औषधांची फवारणी करण्याची वेळ। पुढील हंगामातील द्राक्ष उत्पादनावर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती। हेक्टरी 3 लाखाची मदत करण्याची मागणी।
धुळे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. प्रशासनाकडून 65 मिलीमीटर पाऊस झाला नसल्यानं सांगत पंचनाम्यास नकार. महसूल यंत्रणेच्या उत्तरामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. 4 महिन्यात चंद्रपूरमधील विविध महसूल मंडळांमध्ये 65 वेळा अतिवृष्टी. अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सप्टेंबर महिन्यातील शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. कपाशीचं शेकडो एकर क्षेत्र पावसाच्या पाण्यात बुडालं. शेतकरी हवालदिल. परभणीत 2 दिवसापासून पावसाची विश्रांती. मात्र अतिवृष्टी सदृश पावसामुळे जिंतूर तालुक्यातील पिकं उद्ध्वस्त. काढणीला आलेला सोयाबीन कोमेजून गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात गोदावरी नदीच्या पुराचं थैमान. गेल्या 7 दिवसापासून पाण्याचा विसर्ग कायम. नदीकाठच्या परिसरातील शेतीत साचलं पाणी. हिंगोलीत सरसकट पंचनामे होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. हिंगोलीत 2 दिवसानंतर पावसानं विश्रांती घेतली. मात्र पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. सोलापुरातील करमाळ्यात पाथुर्डी इथे अनेकांच्या शेतात शिरलं पाणी. मका, उडीद, कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्याचं सुमारे 2 लाखांचं नुकसान. बीडच्या पाटोदामध्ये येवलवाडीत अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांकडून सोयाबीन शेतातून बाहेर काढायला सुरुवात. पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे 76,000 हेक्टरवरील भात पिकाचं नुकसान. वाडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये शिरलं पाणी. 2 दिवसापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. जालना जिल्ह्यात आतापर्यंत 138% पाऊस. येवला तालुक्यातील अंदरसूल गावाकडून कोटमगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर पाणी. कोटमगाव इथल्या देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची कसरत. भाविकांची जीव धोक्यात घालत मंदिराकडे ये जा सुरू. जायकवाडीतून विसर्ग वाढवल्यानं गोदावरी नदीकाठी असलेले आपे गावात पाणी शिरलं. पाणी शिरल्यानं गावातील शाळा, ग्रामपंचायतीचं इमारत सुद्धा पाण्याखाली. पावसाच्या विश्रांतीनंतरही मराठवाड्यात नदी नाल्यांना पूर कायम. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील ढेकू नदीला पूर. पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये शिरलं पाणी. खबरदारी म्हणून 2 दिवसापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं माजलगाव तालुक्यातील शेतीला फटका. शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. घरांमध्येही शिरलं पाणी. माजलगाव परतूर रस्ता वाहतुकीसाठी बंद. भीमा आणि निरेच्या खोऱ्यातील दमदार पावसामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये. चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं गेली पाण्याखाली. मात्र उजनी धरणातील विसर्ग कमी केल्यानं पंढरपूरच्या पुराचा धोका टळला. जळगावच्या भुसावळमध्ये हातनबर धरणाचे 4 दरवाजे उघडले. हतनूर धरणातून सध्या 16,000 क्युसेक वेगानं तापी नदी पात्रात विसर्ग. प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या मुक्ताईनगरमधील 4 ठाणा तलाव 100% भरला. वन विभागातील वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. संततधार पावसामुळे नांदेडच्या काकाडी शिवारात 8 दिवसापासून सोयाबीन ऊसाचं पीक पाण्याखाली. पिकांचं मोठं नुकसान. कर्जमाफी करून हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. अतिवृष्टीचा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका. ऐन सणासुदीच्या काळात बळीराजावर संकट. पावसामुळे पालघरमधील 3,266 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा फळबागा आणि भाजीपाला शेतीला फटका. अतिवृष्टीमुळे टोमॅटो शेतीचं मोठं नुकसान. जालन्याच्या बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 46,000 हेक्टरवरील पिकांना फटका. सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. 6,000 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना फटका. सततच्या पावसामुळे परभणीतील करपरा नदीला पूर. पुरामुळे जिंतूरच्या आसेगावमधील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित. सोयाबीन, कापसासह इतर पिकांचंही मोठं नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करण्याची मागणी. अतिवृष्टीमुळे नाशिक विभागातील 3,828 गावं बाधित. 13,59,393 शेतकरी संकटात. प्राथमिक अंदाजानुसार 10,23,143 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झाल्याची माहिती.
बीडच्या हिंगणघाटमधील शेतकऱ्यांचे सोलार पॅनलही पाण्यात, सोलार पॅनलचे अनेक साहित्यही पाण्यात वाहून गेलं. शेती मशागतीचं साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेलं. पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर. 147 निवारा केंद्र स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली. 75 निवारा केंद्र सोलापूर जिल्ह्यात. अतिवृष्टीमुळे गेल्या महिन्याभरात राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार. 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान. हवामान विभागाची माहिती. तर संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेतकऱ्यांकडून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. अमेरिकेतील मराठी महिलेची राज्यातील पूरग्रस्तांना मदत. आंबेगाव मनसरमध्ये अमेरिकेत स्थायिक असलेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी मदतीचे पैसे पाठवले. शासनानं केलेल्या आवाहनाला मराठी महिलेचा अमेरिकेतून प्रतिसाद. मुंबईत भाजपचं नमो नेत्र संजीवनी अभियान. एकाच दिवसात 2.5 लाख चष्म्यांचं वाटप. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि भाजप मुंबईचा उपक्रम. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत हे अभियान चालणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून